चला तर मग अजून एक न्यूमेरिकल बघूया सेंट्रॉइडवरचं. तर बऱ्याच टाईपचे आपण बघू शकतो, पण आता सध्या एक्झाम ओरिएंटेड थोडे बघूयात व्यवस्थित. तर आता नीट लक्ष द्या, इथेही एक सेक्शन दिलेला आहे आपल्याकडे. कसं आहे ते नीट परत एकदा मी ड्रॉ करतोय. let it be. Now see here. Okay. Now if I draw this will be रिड्रॉ करायचाच आहे, लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि आता ऑब्विसली इथे तुम्हाला दिसेल की 200 mm दिलेला आहे. व्हॉट 200 mm. अगेन ही लेंथ दिलेली आहे, ते बघूया. 1000 mm. E1. okay, this is what 2000. so this is 2000 mm, and this is what this is given as 1200 mm. okay, and again this is given as 200 mm like this way. okay, असं दिलेलं आहे. परत एकदा सेंट्रॉइड लोकेट करायचं आहे, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. मी काय करतो, ओरिजिन या कॉर्नरला समजतो. सोपं जाईल. इथून मला सगळे मग पॉझिटिव्ह म्हणजे हा ऑब्विसली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल, आणि तिथून मला सगळे लोकेशन लोकेट करता येऊ शकतात. आता परत एकदा हा जो दिसतोय लाईक सी शेप दिसतोय, हा परत एकदा तुम्हाला डिवाइड करावा लागेल. कशामध्ये? परत रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये. तुमची मर्जी कसा डिवाइड हे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं. समजा मी असा डिवाइड करतो, इथून डिवाइड केला हा ऑब्विसली जर मी म्हटलं, आणि परत इथून एक डिवाइड करतो, इथे एक डिवाइड करतो. सोपं. सिंपली हा पहिला सेक्शन म्हणतो, सपोज हा दुसरा म्हणतो, आणि हा तिसरा म्हणतो. तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्यांचे सेंट्रॉइड आधी वेगवेगळे लोकेट करून घ्यायचे, नंतर फॉर्म्युला वापरायचा, आणि या टोटल सेक्शनचा सेंट्रॉइड फाइंड आउट. मग हा रेक्टेंगल आहे, मग याचा सेंट्रॉइड कुठं असेल, ही जी हाईट आहे त्याच्या हाफला, म्हणजे किती 200, ऑब्विसली याच्या 100 वरती असेल सेंट्रॉइड, आणि 1200 आहे म्हणजे त्याच्या निम्म ऑब्विसली 600 वरती असेल सेंट्रॉइड. याला आपण नाव देऊ वाटलं तर C1 किंवा G1, जे तुम्हाला वाटतं ते देऊ शकता. C1 किंवा G1 द्या. ओके, त्याला हा लोकेट झाला. ह्याचे कोऑर्डिनेट काय असतील, x1 y1. ह्याचे कोऑर्डिनेट आपण काय घेणार आहेत, x1 y1. परत आता याचे बघूया काय दिसतोय की ठीक आहे. आता नीट इथं नीट महत्वाची गोष्ट बघा, हा 200 मायनस करावा लागेल या, सॉरी हा किती 2000 मधून. ओके, 2000 मधून हा 200 मायनस करा, आणि हा 200 मायनस करा, किती राहिले 1600. ओके, म्हणजे ही जी उरलेली लेंथ आहे ही किती आहे तर 1600. लक्षात ठेवा, हे महत्वाचं, कारण हे जर कॅल्क्युलेट करायला चुकला तर मग इथं चुकणार आहेत, लक्षात. प्लस आता ऑब्विसली ही किती आहे तर ही आहे, हीच असणार आहे 200. लक्षात येते, दिली नसेल तरी 200 असणार. परत एकदा 200 च्या निम्म 100 वरती एक लाईन ड्रॉ करा, त्यानंतर 1600 च्या निम्म हाफ म्हणजे किती 800 वरती मार्क करा. हा झाला तुमचा C2, आणि याचे कोऑर्डिनेट असतील x2 y2. तसंच थर्ड सेक्शन साठी पण तुम्हाला लोकेट करायचं आहे, तर याच्या हाफ दॅट इज 100 वरती एक वर्ड ऑब्विसली, आणि 1000 च्या हाफ दॅट इज 500 वरती पण एक लाईन. हे असेल तुमचं व्हॉट इज युअर C3, आणि याचे कोऑर्डिनेट असतील x3 y3. कळलं?
तर मग परत एकदा बघा काय करायचं आहे. परत पहिल्याचं लोकेशन इंडिकेट करायचं आहे. x1 y1 काय असतील ते कोऑर्डिनेट लिहायचे आहेत. इथून सुरुवात करतो. ठीक आहे. x1 काय असेल बघूया. ह्या कॉर्नरला जर मी म्हणलं असेल तर ओरिजिन 0 तर इथून हा किती अंतरावरती आहे. 1200च्या हाफ म्हणजे 600 म्हणजे इथं 600 mm. y1 किती असेल तर y1 ऑब्विसली याच्यावरती याच्या हाफ म्हणजे 200च्या हाफ इज 100. सायमल्टेनियसली इथंच जर तुम्ही a1 जरी फाइंड आउट केला तरी चालेल. किती असेल 1200 इंटू 200. ओके 1200 इंटू 200 जे काय असेल ते कॅल्क्युलेट करा आणि इथे. ओके आणि युनिट काय असेल mm² एरियाच. सिमिलरली परत काय करणार तुम्ही दुसऱ्यासाठी ह्या सेंटरसाठी x2 लिहिणार आहात. x2 कुठे आहे तर इथून जर बघितलं तुम्ही नीट बघा. हा जो x2 लोकेट करणार आहे आपण तो किती असणार आहे. इथून वरती ऑलरेडी 200 आहे आणि याच्या हाफ 1600च्या हाफ किती आला 800. त्या 800 आणि प्लस याचं किती 200 ॲड करावं लागेल. मग तुम्हाला भेटेल या x2 पाहिजे आपल्याला जस्ट मिनिट. ओके x2 नाही y2 भेटेल तो. आता x2 बघूया. x2 साठी हॉरिझॉन्टल डिस्टन्स पाहिजे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय असेल. ही जी रिब आहे ऑब्विसली त्याच्या हाफ डिस्टन्स म्हणजे 200च्या हाफ जे आहे ते 100 वरती तुम्हाला x2 भेटेल. x2 असेल 100 mm. y2 काय असेल तर y2 साठी आपल्याला बघा हे 200 आणि प्लस हे जे आहे 800 हे ॲड करावं लागेल. या 1600चा हाफ ते 8 9 10 मीन्स 1000 mm. तसंच सायमल्टेनियसली तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल a2 पण. a2 काय असणार आहे अगेन 1600 इंटू किती आहे 200 जो काही एरिया येईल तो लिहायचा. सिमिलर वे आता x3 साठी बघूया. c3 साठी आपल्याला लोकेशन बघायचं आहे. तर परत एकदा x3 बघूया. x3 काय असेल बघा 1000चा हाफ म्हणजेच काय 500 mm हा झाले तुमचा x3. आणि आता y3 साठी मात्र काय करावं लागेल. हा ऑब्विसली वरून जर तुम्ही डायरेक्टली मायनस केलं तरी चालेल. बघा 2000 आहे मायनस 100 केलं तुम्हाला भेटेल y3 ॲज अ 1900. नंतर तुम्ही a3 फाइंड आउट करा. a3 काय असेल 1000 इंटू 200 जो काय असेल तो इथं लिहू शकता तुम्ही. आणि फायनली फॉर्म्युला वापरायचा आहे x बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 डिवाइडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3 and y bar is equal to a1 y1 plus a2 y2 plus a3 y3 divided by a1 plus a2 plus a3. हे काय जे येईल लोकेशन त्या ठिकाणी ऑब्विसली तुम्ही काय दाखवायचं जे x बार y बार येईल त्या ठिकाणी तुम्ही CG म्हणून इंडिकेट करायचं आहे. ओके लाईक दिस वे यू कॅन डू द प्रोसिजर.